आणि आता एक नजर टाकणार आहोत मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 बद्दल। अटल सेतूसाठी फडणवीसांनी केंद्रातनं परवानगी आणल्या। तुम्ही फक्त कागदी घोडे नाचवले, शेलारांचा महाविकास आघाडीला टोला। तर अटल सेतूच्या कामाची सुरुवात आमच्याच सरकारमध्ये झाली, अनिल देशमुखांचा दावा। विधानसभेत अटल सेतूवर खडाजंगी। रवींद्र वायकरांवरती दाखल केलेले गुन्हे खोटे, आमच्याकडे असलेले गुन्हे आणि आमच्याकडे असल्यावरती गुन्हे भाजपत गेल्यानंतर मात्र दोषमुक्त। संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। रवींद्र वायकर नक्की येणार, थोडी वाट पाहावी लागणार। एकनाथ शिंदे कालावधी निश्चित करतील, संजय शिरसाट यांचा दावा। पुण्यामध्ये निलेश राणेंच्या हॉटेलवरती महापालिकेची कारवाई। 3,77,00,000चे कर थकवल्याप्रकरणी पालिकेकडनं हॉटेल सील। चव्हाण भाजपच्या आतमध्ये जाऊन अजगरा इतके मोठे होतात का, मला चिंता। भाजप खासदार अजित गोपछडे यांची टोलेबाजी। तर भाजप हा पक्ष भल्याभल्यांना समजत नाही, खासदारकीसाठी माझं नाव येईल असं मला वाटलंही नव्हतं, पण अचानक आलं, गोपछडेंचं वक्तव्य। जालना संभाजीनगरसह अनेक जिल्ह्याच्या वर्तमानपत्रात फडणवीसांनी मराठ्यांसाठी केलेल्या योजनांची जाहिरात। तर जाहिरातबाजीऐवजी भाजपच्या लोकांनी खेड्यात योजना आणून दाखवाव्यात, अंबादास दानवेंचं आव्हान। शरद पवारांनी गद्दारीचं बीज घरातच पेरलं, शिरसाटांचा शरद पवारांवर घणाघात। तर आदित्य ठाकरेंना मंत्री करण्यासारखं त्यांचं काय कर्तृत्व होतं, शिरसाटांचा सवाल। कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के। मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आली बाब। मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सतर्कपणे काम करण्याच्या सूचना।